Amen. Amen. Hallelujah. Praise God. Amen. देवाला धन्यवाद. A very warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं उबदार स्वागत आहे. Amen. आमेन. I hope you are all doing well. माझी अशी आशा आहे की सगळ्यांचं ठीकठाक चाललं असेल. I hope God's grace is upon your lives. देवाची कृपा तुमच्या जीवनावर असेल अशी माझी आशा आहे. I hope you are not frustrating the grace of God. देवाच्या कृपेला वैतागील असं तुम्ही वागत नसाल अशी माझी आशा आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. We will continue from where we left last week. गेल्या आठवड्यामध्ये मी विषय जिथे सोडला होता तिथून पुढे नेऊया. Money mismanagement. पैसा व्यवस्थित न हाताळणे. A hidden destroyer of marriage. एक लपलेला नाशकारक घटक आहे विवाहांमधला. Amen. आमेन. I got lots of comments saying that it has really blessed us. मला खूप सारे कमेंट्स आले आणि त्यांनी असं सांगितलं की या विषयातून आम्हाला खूप आशीर्वाद मिळाला. Kindly speak more, Lord, Pastor. तर पास्टर तुम्ही कृपया अजून या विषयावरती बोला. And so I thought I will continue. तर म्हणून मला असं वाटलं की हा विषय मी चालू ठेवतो. Mark chapter 3 verse 25. मार्कचा 3रा अध्याय त्यातलं 25वे वचन. सगळ्यांना निवेदन आहे आतमध्ये बाहेर नवी जमिनीवर वर सगळ्यांनी प्लीज आपापल्या जागी खाली बसून घ्या आणि चला सगळ्यांनी मिळून वचन ऐकूया. मार्क 3. A house divided against itself cannot stand. Mark 3:25. मार्कचा 3रा अध्याय 25वे वचन. आणि जर एखादे घर स्वतःविरुद्ध होऊन आपसात फुटले तर ते घर टिकू शकत नाही. Amen. आमेन. We are talking about how to handle money the right way. आपण हे बोलतोय की पैसा योग्य रीतीने कसा हाताळायचा. If you manage the finance in your home the right way, तुम्ही जर तुमच्या घरात आलेला पैसा योग्य रीतीने हाताळला you will have less of stress and less of fights. तर टेन्शन कमी येईल, घरात भांडणं कमी होतील, There will be unity, there will be love. घरामध्ये ऐक्य राहील, घरामध्ये प्रेम राहील. Amen. आमेन. So I shared with you a few points. तर काही मुद्दे यावरती मी तुम्हाला गेल्या रविवारी सांगितले. First point was पहिला मुद्दा असा होता की sharing financial details before marriage. लग्ना अगोदर आर्थिक परिस्थिती एकमेकांना सांगणे. Second, 2. love carries the load. प्रीती भार वाहते. In other words, a marriage that shares the weight. याचा अर्थ असा विवाह की जो भार वाहतो एकमेकांचा. Third, 3. should there be one wallet too? एकच पाकिट किंवा एकच पर्स असावी का. And that's the point we are still engaged in. त्या मुद्द्यावरती आपण अजूनही आहोत. Amen. आमेन. And in that first point I shared with you was the full merging. आणि पहिल्या मुद्द्यामध्ये मी तुम्हा लोकांना सांगितलं की संपूर्ण सगळं एकत्र मिसळणे. That is just having one account. म्हणजे एकच अकाउंट ठेवणे, एकच खातं ठेवणे. That there is no divided accounts. की ज्याच्यामध्ये विभाजन नाहीये, वेगवेगळं खातं नाहीये, तर सगळं एकच खातं आहे, एकच अकाउंट्स आहे. But there you need lots of honesty and teamwork. पण अशामध्ये खूप सारं टीम वर्क म्हणजे एकत्रित केलेलं काम आणि प्रामाणिकता आणि एकमेकांसाठी इमानदारी, लॉयल्टी पाहिजे. You need focus, लक्ष एका जागी पाहिजे. one plan. एकच योजना दोघांची मिळून, एकच लक्ष दोघांचं मिळून. That means what the man likes, the woman also should like. म्हणजे त्या पुरुषाला जे आवडतं तेच त्या स्त्रीला सुद्धा आवडायला हवं. If there is slightly difference, then there is a problem. आणि दोघांमध्ये जर थोडासा भेदभाव आला, काही फरक आला तर मग समस्या होऊ शकते. There should be one purpose. एकच संकल्प आयुष्याला असायला हवा. And there is a plus point in this आणि याच्यामध्ये एक जमेची बाजू अशी आहे because it stops secret spending. त्यातनं काय होतं की गुपित खर्च बंद होतात. And then you talk less about your money and my money. आणि मग तुझा पैसा, माझा पैसा हे जे बोलणं असतं ते घरात बंद होतं. And there is no wild spending. आणि मग खर्च सुद्धा असा मोकाट कंट्रोल नसलेला होत नाही. Because what I spend, my wife knows. What she spends, I know. कारण मी जे खर्चत आहे ते माझ्या बायकोला माहित आहे, माझी बायको जे काही खर्च करते ते मला माहित आहे. Now you have to decide which one falls better for you. आता तुम्ही ठरवायचंय की तुमच्यासाठी कुठलं लागू पडतं, कुठलं बरं पडतं. Second is 2. partial merging. अर्ध अर्ध एकत्र करणं. That means you have a joint account म्हणजे काय की एखादं जॉईंट अकाउंट करायचं and also you have an individual account. आणि आपापली स्वतंत्र खाती सुद्धा ठेवायची. The major expenditure for the home lies in the joint account. आणि प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी लागणारा सगळ्यात जो काही जास्त खर्च आहे तो जॉईंट अकाउंट मधून होतो. पण for your needs or for your luxury or for your wants, you can have your special account. अगदीच तुमची स्वतःची जी काही गरज असेल किंवा स्वतःला जे काही हवं असेल त्यासाठी तुम्ही तुमची जी स्वतःची खाती आहेत एकट्याची त्यातनं पैसे वापरू शकता. I mean that small account you can have fun money where you want to
use it according to your own discretion. त्या तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत खात्यामध्ये तुम्ही असा थोडाफार पैसा ठेवू शकता की जो तुम्ही स्वतःवरती खर्चू शकाल. काही गंमत जम्मत करायची, कुठे जायचं, काही घ्यायचं, स्वतःसाठी करायचं तर करू शकाल. Amen. आमेन. Third is 3, fully separate, पूर्णच वेगवेगळं, which I don't recommend. ज्याचा सल्ला मी देत नाही. That is 100% what you earn, you spend, and what I earn, I spend. म्हणजे 100% नवरा जे कमवत आहे ते नवरा खर्चेल आणि 100% बायको जे कमवतीये ते बायको खर्चेल. असं दोघांचं अगदी 100% वेगवेगळं, ज्याचा सल्ला मी फारसा देत नाही. But still, if you are wise पण तरी तुम्ही जर सुज्ञ आणि शहाणे and असाल super mature आणि सुपर समंजस आणि प्रौढ असाल and very honest, आणि प्रामाणिक असाल and if you are only caring for the family, आणि अगदी परिवारासाठीच तुमची सगळी काळजी असेल, then it is beautiful, it can also flow. तर मग त्यातून सुद्धा कामं होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये एकमेकांसाठी प्रामाणिकता खूप पाहिजे. But you know, it always causes confusion, पण त्यातनं गोंधळ सुद्धा नेहमी होऊ शकतो. because who pays for what? कारण की मग कोण कशासाठी खर्च करणार. कारण दोघांचे वेगवेगळे खर्च जे आहेत ते ठीक आहेत, पण मग एकंदर मिळून घराचा जो गाडा चालवायचा आहे त्यामध्ये मग लाईट बिल कोण भरणार, मोलकरणीचं कोण देणार, किंवा प्रॉपर्टी टॅक्स कोण भरणार, हे विषय येतात. And so first only if you decide these areas you are going to spend, these areas I am going to spend, then it works out. मग पहिलंच जर तुम्ही लोकांनी ठरवून टाकलं की हा भाग सगळा मी सांभाळीन आणि मी खर्च करीन, हा भाग तू सांभाळ आणि तू खर्च कर, तर मग ते ठीक पडतं. Even if the money is divided, let not your hearts be divided. म्हणणं माझं एवढंच आहे बेटा, पैसा जरी तुम्ही वेगवेगळा केला तरी हृदय वेगळी करून नवरा बायको असं नाव देऊन जगू नका. See, if your hearts are united, तुमची हृदय जर एक असतील, and even if the money is divided, it doesn't cause problems. हृदय एक आहेत आणि पैसा भले मग तुमचा वेगवेगळा असला तरी त्यातनं समस्या होत नाहीत, कारण हृदय एक आहे. Don't let money divide what you have built together. येणाऱ्या पैशाला तुम्ही दोघांनी जे एकत्र बांधलेलं आहे ते तोडू देऊ नका. Because both of you dreamt कारण दोघांनी स्वप्न रंगवली होती that we are going to build this house, की आपण एक घर बांधणार आहोत, we are going to do this and we are going to do that. आपण असं करायचं, आपण तसं करायचं. दोघांनी मिळून स्वप्न पाहिलेली आहेत. See, and that dream is going to be fulfilled. आणि ते स्वप्न पूर्ण होणार, साकार होणार But आहे. let not that money divide your dream. पण तो पैसा येऊन मग तुमच्या स्वप्नांना कशाला असं विभक्त करू देत आहे. Amen. आमेन. Transparency is always trust. पारदर्शकता ज्याला म्हणतात तीच नेहमी विश्वासात असते. विश्वास, पारदर्शकता इज विश्वास. Otherwise, secrets, they kill peace in the family. नाही तर गुपित गोष्टी, रहस्यमय गोष्टी, लपाछपी, हे लपव ते लपव, त्यातनं परिवारातली शांती जाते. Yes. Secrets will kill peace. रहस्यमय गोष्टी, गुपित ठेवलेल्या गोष्टी परिवारातल्या शांतीला ठार मारतात. And that's why Jesus taught us stewardship. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला कारभारी पण शिकवलंय. And stewardship is very sacred. आणि कारभारी पण अतिशय पवित्र काम आहे. And so you should manage your money with wisdom. तर तुम्ही तुमचा पैसा जो कमवलेला आहे तो ज्ञानानं हाताळा, Manage it with love प्रेमानं हाताळा, and not just emotion. आणि असं भावनावश होऊन तो पैसा हाताळू नका. Never manage your finance with emotion. कधी तुम्ही कमवलेला पैसा असा भावनावश होऊन वापरू नका, हाताळू नका. Amen. आमेन. Wherever you use, जिथे कुठे तुम्ही पैसा वापरा use with discretion. तो अगदी व्यवस्थित विचार करून ज्ञानानं वापरा. Bible says in Proverbs 3:9, नीतिसूत्र 3रा अध्याय त्यातल्या 9व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, honor the Lord with your money and your first fruits. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये बायबल असं सांगतं, तू आपल्या द्रव्याने, द्रव्य म्हणजे पैसा, तू आपल्या पैशाने, आपल्या व सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर. Amen. Amen. Let God be your CEO of your finances. परमेश्वर तुमच्या पैशाचा CEO असू दे. Let not fear manage your finances. घाबरू नका आणि भीतीला तुमचा पैसा हाताळू देऊ नका. Amen. आमेन. Let not fear manage your finance. त्या भीतीला येऊन तुमचा पैसा हाताळू देऊ नका. घाबरायचं नाही. Let not pride manage your finance. किंवा गर्वाला सुद्धा आपला पैसा हाताळू देऊ नका. गर्विष्ठ होऊ नका. Let not independent nature drive your finance. किंवा अगदी स्वतंत्र पद्धतीचा जो काही लोकांचा स्वभाव असतो, अगदी आजाद, अगदी स्वतंत्र, अगदी मोकाट आणि फ्री, त्या स्वभावाला सुद्धा हे सगळं करू देऊ नका. One couple says, एक जोडपं म्हणतं one bank for us. की आमची एकच बँक.
They budget together. ते एकत्र बजेट करतात, They share the goals together. सगळे त्यांचे जे काही ध्येय असतात ते एकत्र करतात, They pray over their spending. त्यांच्या जो काही त्यांचा खर्च आहे त्याच्यावर प्रार्थना एकत्र करतात, And so peace reigns in that house. आणि म्हणून त्या घरात शांती राहते, कारण सगळं एकत्र चाललंय. The second couple says, दुसरं जोडपं म्हणतं, your money is yours, तुझा पैसा तुझा आहे, mine is mine. मी कमवलेला माझा But आहे. that instigates fights. पण त्यातनं भांडणाला कहार होतो, Fights will always arise. आणि मग भांडणं त्यातनं नेहमी होणार, And there will be clashing of bills. आणि सारखं मग हे बिल कोण भरणार, ते बिल कोण भरणार, यावरनं वाद होणार. And there is no plan then. आणि मग तिथे योजना नसते, तिथे संकल्प नसतात, तिथे एक ध्येय एक फोकस नसतं. Because कारण your money is your money, my money is my money, so there is no dream, there is no plan, there is no कारण purpose. तुझा पैसा तुझाच पैसा आहे, माझा पैसा माझाच पैसा आहे, मग त्याच्यामध्ये काही एकत्र रंगवलेली स्वप्न नाही, ध्येय नाही, गोल नाही, फोकस नाही, काही नाही, आणि कोणतं म्हणे नवरा बायको. And so big storm. तर मग खूप मोठं वादळ येतं घरात. So it's better you have one account with two wise heads तर त्याच्याऐवजी एकच खातं करा ज्या खात्यावर दोन सुज्ञ डोकी आहेत, than two accounts with two proud hearts. दोन खाती दोन गर्विष्ठ लोकांची, असा प्रकार नको. एक खातं ज्याच्यावरती दोन सुज्ञ माणसं आहेत असं चालेल. A little freedom is okay in a आणि family. थोडंसं फ्रीडम परिवारात ठीक आहे, मी समजतो. Amen. आमेन. Because that will give you a lot of peace. कारण त्यातनं तुम्हाला भरपूर शांती मिळेल. Even when your hearts are one, आणि जेव्हा तुमची हृदय एक असतील ना, spending styles may not be one. आणि जरी तुमची हृदय एक असली तरी सुद्धा तुम्ही दोघं कुठल्या पद्धतीनं पैसा खर्च करता, ती पैसा खर्चायची तुमची स्टाईल जी आहे ती दोघांची एक नसेल, कदाचित वेगवेगळी असेल. One may be spending too much, the other may not be. आणि नवरा बायको मध्ये कदाचित एक व्यक्ती खूपच खर्च करत आहे, दुसरा एवढा करत नसेल. One loves fashion, एकाला फॅशन आवडत असेल the other loves frugality. आणि दुसऱ्याला नाही तेवढं आवडत. One wants the shiny boots, एकाला चमकणारे बूट आवडत असतील the other wants to save for the winter. आणि एकाला हिवाळ्यासाठी साठवून ठेवायचं असेल. See? म्हणजे दोघांचं व्यक्तिमत्व वेगळं असेल. And so to keep peace तर शांती घरात नांदावी म्हणून, and not to poke with each other आणि एकमेकांमध्ये नाकं खुपसू नयेत म्हणून, with strong words, म्हणजे असे एवढा मोठा वादीवाद की ज्याच्यामध्ये शब्द सुद्धा मग असे काहीतरी बाहेर पडतात तोंडातनं, ते सगळं जर नको असेल तर it's wise हेच सुज्ञ आहे. for each partner to have a small personal pouch. याच्यातच शहाणपण आहे की एक जॉईंट अकाउंट असू दे ज्यातनं तुम्ही सगळा खर्च करताय, आणि प्रत्येकाचं दोघांचं आपापलं एक छोटंसं अकाउंट असू दे स्वतःसाठी जे काही लागतं त्या. I know in our times मला आठवतं आमच्या काळी the wives would put some little extra money if the husbands gave some money out of it, they used to take some money and put it in the container of rice. आमच्या काळातलं मला आठवतं की नवऱ्यानं समजा बायकोला रोज खर्चाला काहीतरी पैसा दिलेला आहे किंवा महिन्याला खर्चाला पैसा दिलेला आहे, तर त्यातनं सुद्धा काहीतरी काटकसर करून ती जी गृहिणी किंवा बाई आहे ती वाचलेला तो पैसा कुठल्या तरी डब्यात, तांदळाच्या डब्यात किंवा कुठेतरी ठेवणार. See? And she keeps on saving it. आणि तो वाचवणार, तो साठवणार. So at times when the husband doesn't give the money, she uses आणि that. मग कधी कधी नवऱ्याने पैसे नाही दिले तर तो पैसा ती वापरणार. Or sometimes if she wants to buy something for herself, she takes it किंवा out. कधी कधी तिला जर स्वतःला काही घ्यायचं आहे तर त्यातनं काढून ती घेणार. Or other times नाही तर इतर वेळेला when the husband says we are running short of money, she says don't worry, I have got it in my container. समजा नवरा म्हणाला की आज आपल्याला थोडे पैसे कमी पडत आहेत, तर ही त्या डब्यातनं पैसे काढून त्यांना देणार की माझ्याकडे मी साठवलेले होते, हे घ्या. See, that is unity, that is peace, that is love. याला म्हणतात ऐक्य, शांती, प्रीती. Now today we cannot do that and we don't do that. आज मात्र काळ बदललेला आहे, आज आपण असं करू शकत नाही, आपण करत नाही आज असं. See? And so if someone wants to spend their money little bit easily, आणि म्हणून एखाद्याला जर त्यामध्ये आपला पैसा सोप्या रीतीनं वापरायचा आहे, it is better you have that little account so you can freely तर spend. एक तुमचं स्वतंत्र खातं असू दे ज्यात थोडेफार पैसे असावेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही तुमचे खर्च आणि आवडी निवडी आहेत ते करा. If there is only one pouch, removing it out for my personal use, I will feel guilty. कारण एकच जॉईंट अकाउंट असेल आणि त्यातनं जर मी माझ्या व्यक्तिगत खर्चासाठी तर ते जर काढून घेत असेल तर मला थोडंसं दोषी वाटणार. Amen. आमेन. मग एक जॉईंट असावं आणि दोन वेगवेगळी स्वतःची असावीत, जी थोडक्यात असावीत, ज्यातनं स्वतःचं महिन्याला जे काय असेल आपलं पार्लर बुर्लर जे काय असतं ते त्यात करा. Amen. Because men don't go for this kind of parlor, but women go, Yes. so she may need a little वी extra डू money. गो. येस सर, वी डू गो. तर स्त्रियांना लागतं थोडंसं ते सलूनला जाणं किंवा पार्लरला जाणं, तर आपलं छोटंसं असू त्यात पार्लर बुर्लर त्यामध्ये होऊन जातं. So पुरुषांना little एवढं bit of लागत. money you set aside, a small part for things you enjoy, like
clothes or some तर hobbies जे you काही have in थोडंफार life. तुम्हाला आवड आहे, तुम्हाला समजा कपडे विकत घ्यायची फार आवड आहे, थोडंसं स्वतःवर खर्चायची आवड आहे, तर तेवढं आपलं त्या अकाउंट मध्ये असू दे, तुझं तुला त्याचं त्याला. And so in this way you avoid arguments over every coin that you spend हा ना. keeping in a pot. मग अशा रीतीनं काय होईल की प्रत्येक नाण्यावरती तुमचा वाद होणार नाही, तर सारखं नाही तर मग वादिवाद होत राहणार. You respect each other's differences. आणि मग एकमेकांचा तुम्ही आदर Or करत choices. राहाल, एकमेकांच्या निवडीचा आदर करत राहाल की ठीक आहे. And so without controlling them, you can, spend what you want. आणि मग एकमेकांवरती अशा पद्धतीचं अगदीच नियंत्रण न ठेवता थोडीशी लिबर्टी आहे की बाबा माझं मी खर्चू शकते, तेही खर्चू शकते. It's not about hiding, it's about honoring the differences in a wise and peaceful way. आणि हे लपवण्याविषयी नाहीये, तर एक जो काही आपल्यामध्ये फेरफार आहे, आता मी स्त्री आहे, माझ्या गरजा वेगळ्या, तुम्ही पुरुष आहात, तुमच्या वेगळ्या, तर त्याला आदर देऊन जे प्रत्येकाला थोडंफार महिन्याला लागतं त्याचा आदर करणं. As a small account, तर एक छोटं खातं, it gives you freedom त्यातनं तुम्हाला ती लिबर्टी मिळते, मोकळीकता मिळते, and it can save a mountain of arguments. आणि खूप सारे वादिवाद त्यातनं वाचतात. See, because when it is in one pot, then Kan- the other will ask why you need to spend. Do Ekas- you really need it? कारण एकाच खात्यामध्ये सगळंच जर जमा करत गेलो तर मग ते काढताना एकमेकांना नेहमी विचारलं जाणार की हे तू कशाला काढलं, हा खर्च कशासाठी करत आहेस. Amen? Amen. And so to avoid that kind of argument, because it's your choice, you like to spend on some things which may look foolish to the other. तर अशा पद्धतीचा वादिवाद व्हायला नको, आणि तुझी पण काहीतरी निवड असते, त्याची पण काहीतरी स्वतःची निवड असणार. जे तुला आवडतंय ते कधी त्याला आवडणार नाही, त्याला आवडतंय ते कधी तुला आवडणार नाही, विच इज ओके, कारण तुम्ही दोघे वेगळी व्यक्तिमत्व आहात. तर तो जो काही छोटा खर्च Yes. असतो मग तो तुम्ही तुमच्या स्वतंत्र त्या खात्यात न करा. आला थोडा आमेन आला. Trust grows best when freedom and honesty walk together. जेव्हा लिबर्टी आणि प्रामाणिकता, मोकळीकता आणि प्रामाणिकता जेव्हा व्यवस्थित एकत्र चालतात तेव्हा विश्वास वाढतो. Amen. Amen. So should there be one wallet or two? तर आता एकच पाकिट असलं पाहिजे का दोन चालतील? Now you have to decide. तुम्ही ठरवायचं. But the option I gave you may be right. पर्याय जे मी तुम्हाला दिले ते बरोबर असतील. Amen. Amen. Marriage is not just two people living in one house. विवाह म्हणजे केवळ दोन माणसं एका घरात राहतात असं नाही. It is two hearts becoming one and walking one path, one plan, one purpose. दोन हृदय एकत्र होऊन एका संकल्पात, एका मार्गात आयुष्य जगणार, चालणार, त्याला विवाह म्हणतात. Amen. आमेन. विवाहानंतर सुद्धा तेरी तू देख ले मेरी मैं देख रहा है, तो मजा ही क्या है बेटा. See, because when you walk that aisle of that marriage day, कारण की वेडिंगच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी जेव्हा तुम्ही चालत चालत आतमध्ये वेदीपाशी येता, you say, I do. तुम्ही वेदीवरती येऊन म्हणता ना की मी तयार आहे, हो मी तयार आहे. Say, I do is not only for that day, आणि आय डू, मी तयार आहे, हे फक्त त्या दिवसासाठी केलेलं नाहीये. but you also say that when the money is involved. पण पैसा जेव्हा तिथे गुंतलेला असतो त्यातही तुम्ही असंच म्हणायला पाहिजे की येस आय डू, येस मी तयार आहे, आय डू. Amen. Amen. Even in the bank you say, I do. बँकेविषयीनं पण म्हणायचं येस आय डू, मी तयार आहे. So marriage becomes ours, not mine. मग विवाह आपला आहे, विवाह तुझा आणि माझा नाही, आपला आहे, दोघांचा. Bible says the two shall become one flesh. बायबल म्हणतं ना दोघे एक देह होती. That means one team, याचा अर्थ एक टीम, one vision, एक दृष्टांत, one fight, एक युद्ध, one fight against the devil. एक युद्ध, सैताना विरुद्धचं एकच युद्ध. Amen. आमेन. Next point. पुढचा मुद्दा, Why one wallet can be wise? का बरं एक पाकिट करणं, एक पर्स ठेवणं सुज्ञ असतं? Because it speaks of unity. कारण त्यातनं ऐक्य बोललं जातं. Because it says we plan together. कारण की त्यातनं असं बोललं जातं की आम्ही सगळ्या योजना दोघं एकत्र मिळून करतो, हम दोनों एक है. That means we trust each other. याचा अर्थ आमचा एकमेकांवर विश्वास आहे. We stay clear. याचा अर्थ आमचं सगळं क्लिअर आहे, काही लपलेलं नाहीये, No secrets, no hidden spending. काही रहस्य नाही, काही गुपित नाही, आम्ही लपून छपून काही पैसा वापरत नाही. What comes in, both knows. जे आतमध्ये येतं, जे कमवलं जातं ते त्याचं माझं दोघांनाही सगळं What माहिती आहे. goes out, we both know. आत येतं ते दोघांना माहित आहे, बाहेर जातं ते दोघांना माहित आहे. It's a teamwork. आणि आमचं टीम वर्क आहे. We save आम्ही वाचवतो, पैसे We साठवतो, आम्ही साठवतो, and give as one team. आम्ही वाचवतो, पैसे साठवतो, आम्ही खर्च करतो, देतोही. एक टीम, हम दोनों एक है, ऐसा समझ के हम करते. Amen. Amen. Shared money can be a mirror, आणि असा हा आपसात वाटलेला पैसा एक आरसा असू शकतो. showing how much you truly walk as one. आणि तो आरसा तुम्हाला हे दाखवेल की शेवटी तुम्ही दोघं सुद्धा किती एकत्रपणे चालताय. See, every marriage is based on trust. बघा, प्रत्येक विवाह आणि लग्न विश्वासावर बांधलेलं असतं बेटा. When trust is already strong, आणि विश्वास जे एकमेकांचा एकमेकांवरती
तुझ्यावरती गंभीर असेल, स्ट्रॉंग असेल, बळकट असेल, one wallet can build even more trust. तर एक पाकिट ठेवल्यावरती अजून तो विश्वास वाढेल. Say, विश्वासावर लग्न असतात राजा. say, उम्मीद पे दुनिया कायम है, Money- उम्मीद पे if विवाह भी कायम है. if I can trust you with money, I can trust you with anything. आणि जर पैशाविषयीनं मला तुझ्यावरती विश्वास ठेवता आला ना, तर मला कुठल्याही गोष्टीविषयीनं तुझ्यावर विश्वास ठेवता येईल. If you can trust your wife with money, you can trust her with anything. तुझ्या बायकोवरती तुला पैशाविषयीनं जर विश्वास ठेवता आला, तर तू कुठल्याही गोष्टीविषयी तिच्यावर विश्वास ठेवू शकतोस. Amen. Amen. Love for money is the root of all evil. कारण पैशावरचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. Second, 2 but sometimes कधी कधी 2 wallets keep the peace. 2 पाकिटं घरात शांती नांदवतात. If one has old debts, आणि समजा विवाहामध्ये एकाला काहीतरी जुनं कर्ज आहे, it may be wise to keep that separate. तर मग ते वेगळं ठेवणं सुज्ञ आहे, Say, है ना? because before marriage, maybe if the man has lots of huge debts, कारण लग्ना अगोदर समजा त्या मुलाला, त्या पुरुषाला खूप मोठं कर्ज होतं, then he should see that since he is responsible towards it, he pays it. तर त्या पुरुषाने त्या मुलाने ती जबाबदारी घ्यावी की हे कर्ज मी करून ठेवलंय, हे कर्ज मी फेडणार. But she can also pull in and help him. पण ती सुद्धा त्याच्यामध्ये साथ देऊ शकते, काहीतरी वाटा उचलू शकते, नाही असं नाही. But he cannot force her to पण do तो it. तिला बळजबरी नाही करू शकत की तू सुद्धा ह्याच्यामध्ये पैसा घालच. Because of you, that debt came. तुझ्यामुळे ते कर्ज झालेलं आहे ना. But she is going to help you since she is your wife. आणि ती म्हणते ना की मी तुमची पत्नी आहे, बायको आहे, मी तुम्हाला थोडाफार हातभार लावीन. See, if one is a spender, आणि एक समजा असंच खर्च करणार आहे, then guardrails can protect the home. तर मग काय, कुठेतरी असा लगाम लावला तर घर जरा सुरक्षित राहते. Amen. आमेन. If trust is still growing, आणि विश्वास जर अजून वाढतोय, space can bring peace. विश्वास जर अजून वाढत आहे, त्या मुकामापर्यंत विश्वास अजून गेलेला नाहीये, तर एकमेकांना थोडीशी जागा आणि वाव दिला तर शांती राहते. Not secrets will not bring peace. रहस्य आणि गुपित, मी हे लपवलं, त्यांनी लपवलं, मलाच माहित नाही, त्यांनाही माहित नाही, Amen. त्यातनं नाही होत बेटा. Even with 2 wallets, आणि 2 पाकिटं जरी असली ना, the spirit should still say, तरी आत्मा असंच म्हणायला हवाय, what's mine is yours. ते माझं आहे ते तुझं आहे, We build together. आपण एकत्र बांधलंय, एकत्र बांधायचंय. हे वाक्य तोंडात नेहमी पाहिजे. जो मेरा है वो तेरा है, और जो तेरा है वो मेरा है. Say, Amen. आमेन. तो ये सब हम दोनों का है. Now, one account doesn't make a strong marriage, तर एक खातं केल्यामुळे विवाह फार बळकट झाला असंही नाही, but strong trust can make any account work. पण एकमेकांवरती बळकट विश्वास असेल ना, तर मग कुठलंही खातं जरी असलं, जॉईंट असलं, वेगळं असलं, कसंही Yes. असलं, तरी ते काम होतं, कारण एकमेकांवर विश्वास जाणगाय. Amen. आमेन. So you need to pray. तर तुम्ही प्रार्थना करा. Just say with me, माझ्या मागून बोला बरं. Heavenly Father, स्वर्गीय बापा, I pray right now. आता मी प्रार्थना करत आहे, Let there be unity in our finances. आमच्या पैशामध्ये ऐक्य ठेव. Teach me to walk with wisdom. मला ज्ञानानं चालायला शिकव. Lord, प्रभू, I don't want to hide the money, मला पैसा लपवायचा नाही, but I want to handle with love. पण मला प्रेमाने हाताळायचा आहे. Whether it is 1 account or 2 account. एक खातं असो, 2 खाती असू दे, Help me and my spouse walk as one. मला मदत कर आणि माझ्या जीवन साथीदाराला पण मदत कर, एकत्र चालायला. May we honor you with our wealth. आणि तू तुझ्या धनसंपत्तीने आमचा मान कर, May we honor you with our आणि wealth. आम्ही आमच्या धनसंपत्तीने तुझा मान करावा असं कर. And let never coins cause conflict between us. आणि कधी पैशामुळे आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाद होऊ देऊ नको. I trust you, Lord. माझा तुझ्यावर विश्वास आहे प्रभू. I want to plan wisely for my family. मला सुज्ञतेनं माझ्या कुटुंबासाठी योजना करायची आहे. I want to walk in unity. मला ऐक्यात चालायचं आहे. I make this prayer in Jesus' ही name. प्रार्थना येशूंच्या नावात मी मागत आहे. आमेन. Amen, amen. मी म्हणाले आमेन. तुम्ही बघा आता. But finally, all said and done, I would like the first point. पण सरते शेवटी सगळं बोललं, सगळं केलं, सगळं झालं. जो पहिला मुद्दा मी सांगितला ना, That I like. तो मला आवडतो. Because there is one pot, कारण की एकच खातं आहे, merger of everything. सगळं एकत्र आहे. And yet I would love the second point partially, आणि दुसरा मुद्दाही मला अर्धा आवडेल, where you have a small separate account in your respective accounts. जिथं or जॉईंट bank, खातं एक आहे, पण वेगवेगळी दोघांची खाती पण आहेत, where you do what you want with that little money. जिथं थोडाफार पैसा ठेवलेला आहे, आणि मग तिथे तुला आणि त्याला जे काही करायचंय स्वतःसाठी तुम्ही ते त्यात करताय. Amen. आमेन. That will be working better. आणि in हे these चांगल्या times. रीतीनं, चांगल्या पद्धतीनं काम होईल असं मला वाटतं. की समजा बर्थडे झाला किंवा वेडिंग अॅनिव्हर्सरी आली,
तर तुम्ही तुमचं जे स्वतंत्र अकाउंट आहे त्यातमधनं काढून करा. Because surprise द्या. sometimes what happens is, कारण कधी कधी काय होतं, one spouse may believe in giving the tithes, the other may not believe in giving tithes. अशी पण समस्या नवरा बायकोत होऊ शकते की एक जीवन साथीदार दशांश देण्यात विश्वास ठेवतो पण दुसरा नाही ठेवत. Amen. आमेन. असं येऊ शकतं की समजा नवऱ्याचा विश्वास आहे एक दशांश देण्यात पण बायकोचा नाहीये दशांश देण्यावर विश्वास. So if there is one pot, then one spouse will not allow you to give tithes, and that will cause a loss in your blessing. आणि मग एकच खातं जर असेल तर त्या खात्यातनं मग एकाची संमती नाहीये दशांश द्यायची म्हणून मग दशांश द्यायला परवानगी मिळणार नाही. तर अशा वेळेला जर वेगवेगळं खातं असेल तर मग त्यातनं आपण ते करू शकू. कारण दशांश देण्यामध्ये अशी हयगय झाली तर आपल्या आशीर्वादांवरती परिणाम होऊ शकतात. And so if the wife only believes in tithing, say, आणि समजा उदाहरणार्थ बायकोचा विश्वास आहे की दशांश द्यायचा असतो, at least she can get it from her own personal account and pay the तर tithes. कमीत कमी ती तिच्या स्वतःच्या त्या छोट्याशा खात्यातनं दशांश देऊ शकते. And at least through her, the blessings may come in the home. आणि मग तिच्याद्वारे तरी त्या घरावरती आशीर्वाद नेहमी राहतील. See, because she can say, I will not touch our shared money, कारण की ती म्हणेल की आपला जो वाटलेला पैसा आहे त्याला मी नाही हात but लावणार. I will give it from my own personal account. म्हणजे एकत्र जो आपण जमा केलेला एका खात्यात त्याला मी नाही हात लावत पण माझं जे स्वतंत्र खातं आहे ज्यात माझा पगार पडतो त्यातनं मी दशांश देणार. Because I honor God with what is in my hand. कारण माझ्या हातात जे आहे त्यातनं मी देवाचा मान करणार आहे. And so that way, अशा the रीतीनं wife can still obey her faith in God बायको तरीही देवावरचा तिचा जो विश्वास आहे त्या विश्वासाचं आज्ञापालन करू शकते without causing strife in the family. घरामध्ये कुठलीही भांडणं न होता. And husband also cannot rightly object because she is not taking from the family pot, she is taking from her own personal savings. आणि त्यावेळेला नवरा सुद्धा काही नकार किंवा ऑब्जेक्शन घेणार नाही कारण त्याला माहितीच असणार आहे ती काही जॉईंट अकाउंट मधनं काढून देत नाही जिथे तिचा आणि माझा एकत्र पैसा आहे ती स्वतःच्या अकाउंट मधून दशांश देत आहे भले दे. Amen. Amen. And sometimes if she wants to really give to her family or old parents also, she can give something. आणि मग कधी कधी समजा तिची इच्छा आहे समजा तिचे म्हातारे आई वडील आहेत त्यांना काहीतरी मदत करायची तिची इच्छा आहे तर मग ती तिच्या त्या स्वतःच्या खात्यातनं आपल्या आई वडिलांना सुद्धा थोडीफार मदत करू शकते. And that month she will not buy a sari आणि मग त्या for महिन्याला herself. एखादी साडी ती घेणार नाही म्हणजे ती तिचं बरोबर आयोजन करेल. Are you getting me? कळतंय ना. And even so with the man, तसंच त्या पुरुषाचं किंवा मुलाचं he wants to help his old parents. समजा त्याला त्याच्या वृद्ध आई वडिलांना काहीतरी मदत करायची आहे पैशाची He will not take it from the pot, he will just take it from his personal तर account. जॉईंट अकाउंट मधनं काढणार नाही त्याचं व्यक्तिगत जे खातं आहे त्यातनं थोडं काढून आई वडिलांना देईल. But that doesn't mean that you do it पण secretly. याचा अर्थ असा नाही की ते सुद्धा तुम्ही एकमेकांना लपवून करायचं गरज नाही. See, whatever I give or whatever my wife gives, we both know. जे काही मी देतो किंवा माझी बायको देते आम्हाला दोघांना माहिती असतं. See, Amen. whatever she gives to whomsoever she wants, आणि तिनं जे काही कुणालाही दिलेलं आहे किंवा देणार आहे द्यायची इच्छा आहे I know it. मला माहित असतं ते. See, never allow secrets to stay in your home. अशा गुपित गोष्टी घरामध्ये एकमेकात ठेवू नका. आपण नवरा बायको आहोत. Amen. वी शेअर्ड एव्हरीथिंग अँड वी हॅव टू शेअर एव्हरीथिंग. Fourth point. 4 His money, her money, or our mission. त्याचा पैसा तिचा पैसा का आपली कामगिरी. Say, who holds the pouch in marriage? आणि लग्नामध्ये कोणी ते पाकिट हातात ठेवायचं. Is it the husband or the wife or both? नवऱ्याचा कंट्रोल असला पाहिजे बायकोचा का दोघांचाही असायला पाहिजे. So let me speak to you थोडंसं बोलतो मी तुमच्याशी. with the Bible in my hand and Bible in my heart माझ्या हातात बायबल माझ्या हृदयात बायबल घेऊन तुम्हाला थोडं सांगतो. and love in my heart for you. आणि तुमच्या सगळ्यांसाठी हृदयामध्ये प्रेम घेऊन मी तुम्हा लोकांना हे सांगत आहे. Amen. Amen. What does the Bible say? बायबल यावर काय सांगतं. Who manages the money? पैसा कोणी हाताळावा पैशाची मॅनेजमेंट कोणी करावी पुरुषांनी बायकोनी कोणी. What does the Bible say about money in marriage? आणि लग्नातल्या पैशाविषयीनं बायबल काय सांगतं. The Bible doesn't give one rule for all couples. आणि बायबल सगळ्या जोडप्यांसाठी एकच कायदा देत नाही. It doesn't say only men must manage the money. किंवा बायबल असंही म्हणत नाही की फक्त पुरुषांनीच आलेला सगळा पैसा हाताळायचा आणि मॅनेज करायचा. It doesn't say women should give away or surrender all earnings to the husband. किंवा बायबल असंही सांगत नाही की बायकोने तिचा कमवलेला सगळा पैसा नवऱ्याला देऊन टाकायचा सगळंच त्याला सरेंडर करायचं. Every month whatever salary she receives she must give it to her husband. आणि जे काही समजा बायको नोकरी करत आहे तर तिला जो काही पैसा मिळतो पगार मिळतो तो सगळा तिने नवऱ्यालाच देऊन टाकायचा. Bible doesn't say that. बायबल मध्ये असं लिहिलेलं नाहीये. But it gives us something better. पण त्यातनं काही बायबल उलट आपल्याला अजून काहीतरी चांगलं सांगतं. It gives us wisdom. आपल्याला त्यातनं मात्र ज्ञान मिळतं. It speaks about
about partnership. आणि एक भागीदारी त्यातनं बोलली जाते. It speaks about trust. एक विश्वास एकमेकांवरचा त्यात बोलला जातो. If you see Adam and Eve, आदाम आणि हवेचं जीवन जर तुम्ही पाहिलं they were one team तर ते एक टीम होते. right from the beginning. सुरुवातीपासून ते दोघं एकत्र होते. And so when God gave Eve to Adam, आणि म्हणून जेव्हा देवाने हवेला आदामाला दिली, he didn't say, असं नाही म्हणाला तो she will earn and you shall control. की ती कमवणार आणि तू ताबा ठेवायचा, ती तू नियंत्रण ठेवायचं, ती कमवणार तू मॅनेज करायचं. No. असं देव बोलला He नाही. said the two will become one flesh. तर दोघे एक देह होतील असं देव बोललाय. Amen. Amen. Two will become one flesh. दोघे एक देह होतील. One flesh means one mission. एक देह म्हणजे एक काम, एक कामगिरी. Not two people living two lives. दोन माणसं दोन वेगवेगळी जीवन जगणं नाही. Not two people having two dreams. किंवा दोन माणसांनी दोन वेगवेगळी स्वप्न रंगवणं नाही. That is okay ठीक when आहे. you are living alone. ते ठीक होतं जेव्हा तुम्ही एकटे राहत होता तेव्हा ते ठीक होतं. After marriage, पण लग्नानंतर you have one goal, आता दोनाचे चार हात झाल्यावर तुमचं ध्येय एक, one mission. तुमची कामगिरी एक, मिशन एक, फोकस एक, लक्ष एक, सगळं एक. वाय? बिकॉज वी आर अ फॅमिली नाव. And even how you handle the money will be one. आणि पैसा तुम्ही कुठल्या रीतीने हाताळणार आहात ते सुद्धा एकच पाहिजे. If you read in the Bible, बायबल जर तुम्ही वाचलं, it speaks about Aquila and Priscilla, अक्विला आणि प्रिस्ला विषयी बायबल मध्ये लिहिलेलं आहे. a ministry couple in the New Testament. नवीन करारातलं सेवेत किंवा मिनिस्ट्रीत असलेलं एक जोडपं ज्याविषयी बायबल They were बोलते, husband प्रिस्ला and आणि wife. अक्विला ते होते नवरा बायको. They worked together, नवरा बायको होते ते दोघे जण एकत्र काम करायचे, they taught together, एकत्र शिकवायचे, एकत्र काम करायचे. and even risked their lives for Paul आणि together. पॉल साठी त्या नवरा बायकोनं आपला जीव सुद्धा एकत्र धोक्यात घातला. One mission. एकच कामगिरी We both will serve God. की आम्ही दोघे देवाची सेवा We करणार, both will work together. आम्ही दोघे एकत्र काम We करणार, both will work for Paul. आम्ही दोघे पॉल साठीच काम करणार. It was not Aquila said, I will work for Paul, and Priscilla said, I will work for Peter. असं नव्हतं की अक्विला म्हणाला की मी पॉल साठी काम करणार आणि प्रिसिला म्हणाली की ठीक आहे मी पीटर साठी करणार. Like some of us we have. जसं आपल्यातल्या काहींचं अलीकडे असतं. Husband goes to one church, wife goes to the second church, children go to the third church. नवरा एका चर्चला जातो, बायको दुसऱ्या चर्चला जाते, मुलं आणि तिसऱ्या चर्चला जातात. It's not one vision. याला काही एक दृष्टांत म्हणत नाहीत Say, आणि याला माझ्या मते फॅमिली पण म्हणत नाहीत. are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? Bible says बायबल म्हणतं in Romans 16:31, रोम करा 16वा अध्याय त्यातलं 31वं वचन, Paul is greeting them. पॉल त्यांना सलाम लिहित आहे. He doesn't speak only about one. When there is a couple, he speaks about both of them. आणि सलाम लिहिताना पॉल फक्त जोडप्यातनं एकाचं नाव घेत नाहीये, तर जोडप्यात दोघांची नावं पॉलने सलाम देताना लिहिलेली आहेत. Greet Priscilla and Aquila, my co-workers in Christ Jesus. प्रिसिला आणि अक्विला ख्रिस्त येशूतले माझे जे कोवर्कर सहकामगार त्यांना माझा सलाम सांगा. See, co-workers. एकत्र काम करणारे, They were together. सहकामगार एकत्र, In the ministry together. आणि मिनिस्ट्री मध्ये एकत्र, Husband and wife together. नवरा बायको एकत्र. See? हालेलुया. That's why when you have more than one wife or more than one husband, that doesn't fit anywhere in the Bible. आणि म्हणून तुमच्याकडे समजा एका बायकोपेक्षा जास्त बायका आहेत आणि एका नवऱ्यापेक्षा जास्त नवरे आहेत, तर ते बायबल मध्ये कुठे फिट बसतच नाही. See, now these two are not in competition. आता या दोघांची काही स्पर्धा नव्हती काही, They were complementing one तर another. एकमेकांना अगदी आनंदाने ते पुढे नेत होते त्या In a कामामध्ये. marriage, there should not be competition. लग्नामध्ये स्पर्धा नकोय. I earn more than you, मी तुझ्यापेक्षा जास्त कमवत आहे, and so you being jealous of one another. मग एकमेकांची ईर्ष्या होणं, एकमेकांवर No. जळायचं असं नको. They were partners in life, ते भागीदार होते आयुष्याचे, partners in work, ते भागीदार होते त्या कामात, partners in ते calling. भागीदार होते त्या पाचारणात. And this is a picture of a married couple, आणि हे विवाहित जोडप्याचं एक चित्र आहे आपल्या समोर. not just in ministry, फक्त सेवेत नाही but even in finances तर too. पैशामध्ये सुद्धा. So how should couples handle money today? तर आज या काळात जोडप्यांनी पैसा कसा हाताळायचा? There is no one size fits all. एक साईज सगळ्यांना फिट होईल असं काही नाही. Some couples, काही जोडपी they put all their earnings in one account. सगळं कमवलेलं एका खात्यात टाकतात. Others divide the expenses. बाकी काही जोडपी अशी असतात की जी खर्च वाटून घेतात. As I told you, some keep personal savings. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, काही अशी असतात की जी आपलं व्यक्तिगत काहीतरी थोडंसं सेव्हिंग करून But ठेवतात, still plan together. पण तरी त्यांच्या योजना सगळ्या एकत्र असतात.
What matters most is not the system. आणि सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे, कुठल्या सिस्टमनी तुम्ही काम करताय ते नाही, की खातं एक आहे, खाती दोन आहेत का चार आहेत का काय, ती सिस्टम महत्वाची नाहीये. It's the spirit behind the system. आत्मा त्या सिस्टम मागचा महत्वाचा आहे, की तू आणि मी किती एक आहोत, आपला एकमेकांवर विश्वास आहे का, प्रेम आहे का. Are you getting me? कळताय का. And so I will give you a key biblical money principle for couples. आणि म्हणून मी जोडप्यांसाठी असलेली पवित्र शास्त्राला धरून काही तत्व तुम्हाला सांगेन. Unity in decision making. निर्णय घेण्यामागे ऐक्य असलं पाहिजे. Amos 3:3 is very important. आमोस 3:3 अतिशय महत्वाचं वचन आहे. त्यात Can two walk together unless they are agreed? दोघे जण जोवर सहमत होत नाही तोवर ते एकत्र चालू शकतात का. That's why you need honesty and openness. म्हणून प्रामाणिकता आणि एक उघडपण पाहिजे सगळ्यामध्ये. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in Ephesians 4 verse 15, इफिसचा 4 अध्याय त्यातलं 15वं वचन, speak the truth in love. तुम्ही प्रेमाने सत्य बोला. Say, speak the truth in love. प्रेमाने पण सत्य बोला. Many times we only stick to the truth. अनेक वेळा आपण फक्त सत्याला धरून And राहतो we think that when we know the truth and when we have the truth, we can boss the other. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे सत्य आहे, आपल्याकडे खरेपण आहे, म्हणून त्या दुसऱ्यावरती आपण राज्य करू शकतो. Because he is a liar, I am a truth. कारण तो खोटारडा आहे, मी खरा आहे, मी No. सत्य आहे, असं नव्हे. Even if you have the truth, speak it in love. जरी तुझ्याकडे सत्य आहे, तू खरा आहे, तुझ्याकडे खरेपण आहे, तू प्रेमाने ते खरं सांग. Amen. लिहिलेलं आहे, प्रीतीने खरे बोला. Say, प्रेमाने खरे बोला. no greed, no secrets. त्याच्यामध्ये लोभीपणा नको, त्याच्यामध्ये स्वार्थीपण, काही रहस्य गुपित नको. Proverbs 15:27. नीतिसूत्र 15:27. A greedy person brings trouble to his own family. नीतिसूत्र 15वा अध्याय आणि त्यातलं 27वं वचन, लाभाचा लोभी मनुष्य आपले घर कष्टी करतो. Amen. आमेन. Be generous together. एकमेक म्हणजे दोघेही सढळ हाताने राहा, उदार मनाने दोघेही राहा. If you want more blessings, अजून जास्त आशीर्वाद तुम्हाला जर हवे असतील both of you should be generous. तर दोघेही सढळ हाताचे आणि उदार मनाचे पाहिजे. Both should work for God. आणि दोघांनी मिळून देवाचं काम केलं Both पाहिजे. should have one vision. दोघांचाही एक दृष्टांत पाहिजे. Both should have one mission. दोघांचंही मिशन आणि कामगिरी एक पाहिजे. There double blessings come. आणि मग तिथे दुप्पट आशीर्वाद येतात. Double blessings तिथे come. दुप्पट आशीर्वाद येतात. If both come to the same church, जर दोघे एकाच चर्चला आले, if both pray, जर दोघांनी if प्रार्थना both केली, worship God, दोघांनी आराधना if both केली, are tithers, दोघांनी दशांश दिला, blessings have to come in double portion. आशीर्वाद दुप्पट आलेच पाहिजेत. Amen. Paul Amen. says पॉल म्हणाला in 2 Corinthians 9:7, 2 कोरिंथ 9 अध्याय 7 each of you should give what you have decided in your heart to give. 2 कोरिंथ 9 अध्याय 7व्या वचनामध्ये पॉल आपल्याला सांगत आहे, प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जशी योजना केली असेल तसे त्याने करावे. That means even the husband has to give it according to his desire and delight. याचा अर्थ नवऱ्याने सुद्धा त्याच्या इच्छेनुरूप आनंदाने द्यायला हवा आहे. Even so with the wife. आणि तसंच बायकोचं. Both should flow in that same spirit. दोघे एका आत्म्यात व्हायला हवे. Both should flow in love. दोघे प्रेमानं राहायला Both हवे. should flow in forgiveness. दोघे क्षमा करून राहायला हवे. See, when both of you flow in the same spirit, आणि तुम्ही दोघे जण जेव्हा एका आत्म्यात व्हाल, blessings will flow. मग आशीर्वाद वाहतील. See, like I want to give tithes, my wife also wants to give tithes. जसं मला दशांश द्यायचा आहे, माझ्या बायकोला सुद्धा दशांश द्यायचा आहे. When I give to somebody, she is so happy that I gave to आणि somebody. समजा मी कोणाला काही दिलं तर तिला एवढा आनंद होतो की मी दिलं. See, we are flowing in one spirit. म्हणजे आम्ही एका आत्म्यात वाहतोय. Are you getting me, people? कळतंय का. असं काय, असं नाही की त्यांनी दिलं आणि मग मी चिडले आणि मी रागावले आणि रुसले आणि म्हटले कशाला दिलं, काय गरज होती, डू दे इवन डिझर्व इट. अरे लायकी बघून दिलं जात नसतं. See, when the fruit of the Holy Spirit is shining from your life, पवित्र आत्म्याचं फळ जेव्हा तुमच्या जीवनातून चमकतं, there is no difference, there is no division, there is no competition. मग फेरफार नसतो, मग स्पर्धा नसते. Amen. मग स्पर्धा नसते. Marriage is not about control. विवाह म्हणजे एकमेकांवरती ताबा ठेवून मी मालक आणि तू गुलाम असं थोडं असतं. It's about collaboration. तर ते दोघांनी मिळून केलेली भागीदारी आहे. Amen. Amen. It doesn't matter who counts the coins. आणि मग कोण तो पैसा मोजत आहे त्याने काही फरक पडत If the नाही. heart is united in one purpose and faithfulness, it doesn't matter who holds the money. एका संकल्पाने आणि विश्वासूपणाने जर तो हृदय एकमेकांचं एकमेकांना जडलेलं असेल तर मग आलेला पैसा कोण मोजतंय त्यांनी काही फरक पडत If नाही. I trust my wife, I will write my house on her name. आणि माझा जर माझ्या बायकोवर विश्वास आहे तर माझं घर मी तिच्या नावावर लिहून जाईन, See, लिहून टाकीन. trust is very important. विश्वास फार महत्वाचा आहे. And you should trust God so much आणि तुम्ही देवावर एवढा विश्वास ठेवला पाहिजे ना above your wife. की बायकोनी जास्त.
Even if something happens, I still trust in God. की जरी काही झालं तरी माझा देवावर विश्वास आहे असं पाहिजे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? शेवटी देव हा लागतोच. एकट्या राहा नाही तर दोनाचे चार हात करा. Money can build or break. पैसा एक तर घर बांधेल नाही तर तोडेल. Let love and wisdom guide how it flows. प्रेमाला आणि ज्ञानाला मार्गदर्शन करू दे ना कशा पद्धतीनं राहायचं आणि चालवायचं. And many times the women have the sixth sense. They can run the house better than the man. आणि अनेक वेळा बायकांमध्ये एक 6वं इंद्रिय असतं, कुठलं ते माहित नाही, पण त्यांचं ते पटकन चालतं आणि पुरुषांपेक्षा चांगल्या रीतीनं बायका घर कारभार हाताळू And शकतात. sometimes you need to allow as husbands, आणि कधी कधी नवरा म्हणून तुम्ही बायकोला ती परवानगी द्या, काय हरकत आहे? because it is less tensions for us. कारण मग टेन्शन कमी राहील ना, पुरुषांना टेन्शन कमी राहील. Amen. हो की नाही? Look at the Proverbs woman 31. नीतिसूत्र 31 मधली स्त्री बघा. Bible says बायबल म्हणतं she considers a field and buys it. ती एखादं शेत बघते, विकत घेते. Amen. आमेन. She considers the field and ती she buys पाहते it. आणि ती विकत घेते. And so with the money she earns, she plants a vineyard. तर जो काही पैसा ती कमवते त्यातनं ती द्राक्ष मळा रोवते And she provides food for her family. आणि आपल्या कुटुंबासाठी अन्न पुरवते. ती नॉट तो, ती. Did you see that? येते का And लक्षात? that is many years back. आणि हे अनेक वर्षांपूर्वीच आहे, 20-25 मधलं नाहीये हे. It doesn't say the modern woman. आणि हे काय आधुनिक स्त्री वगैरे, मॉडर्न बाई वगैरे लिहिलेलं नाही. It's हे a कधी लिहिलंय? very old story. कधी लिहिलंय हे? किती जुनं आहे हे? And it says she's clothed with strength and glory. आणि तिला शक्ती आहे, तिच्याकडे गौरव आहे, She's clothed with strength and dignity. आणि तिच्याकडे डिग्निटी आहे, तिला काही तोटा पडत नाही. Her husband trusts her completely. तिचा नवरा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. Read Proverbs वाचा ना 31 तुम्ही. at home. You'll come to know. नीतिसूत्र 31 नीतिसूत्र 31 अध्याय घरी जाऊन वाचा सगळ्यांनी. This woman was very active. आणि ही स्त्री फार सक्रिय होती, She was very कार्यशील. wise. अतिशय सुज्ञ होती, शाणी. And she managed the money herself. आणि तिनं स्वतः सगळा पैसा हाताळला. She didn't wait for her husband to handle or hand over the coins to her. तिनं नवऱ्याची वाट नाही पाहिली की त्यानं परवानगी द्यावी, त्याने करावं. She worked hard. तिनं मेहनत केली, She bought the land. तिनं शेत घेतलं, She did the trade. आणि तिनं व्यवसाय केला, She made the clothes. आणि तिने कपडे तयार केले, She ran the home. तिने घर चालवलं. She saw that the children were dressed in warm clothes तिनं during जबाबदारी winter. घेतली की लेकरा बाळांना हिवाळ्यामध्ये चांगलं उबदार काहीतरी घालता यावं. And the husband gave her permission. आणि नवऱ्याने तिला परवानगी दिली. He didn't fight with her. नवरा तिच्याशी भांडला नाही, He trusted her. तर तिच्यावर विश्वास ठेवला नवऱ्याने. See, that is the key. हे एक रहस्य आहे, ही गुरुकिल्ली आहे. A wife should be trustworthy. बायको विश्वास ठेवण्याजोगी पाहिजे. A wife should be trustworthy. बायको विश्वास ठेवण्याजोगी हवी. So what is best in marriage today? ताज विवाहात सगळ्यात उत्तम काय? First point, एक, talk and decide together. बोला आणि एकत्र ठरवा. There is no one rule for every home. एक नियम नाहीये प्रत्येक घरासाठी. Each couple is different. प्रत्येक जोडपं वेगळं असतं. Ask who is better in handling money. विचारा, आपसा चर्चा करा की पैसा हाताळण्यात कोण आपल्यामध्ये चांगलं, तू कमी. Sometimes कधी कधी in a home the wife is more clever घरामध्ये in handling money. घरामध्ये पैसा हाताळण्यात बायको जरा हुशार असते. Sometimes कधी कधी in some homes the husband is wiser to handle the काही money. घरांमध्ये नवरा जास्त हुशार असतो पैसा हाताळायला. See? That's fine. And That's so you okay. have to decide तर तुम्ही आपसात ठरवा, who in your home is wiser. तुमच्या घरात जास्त हुशार कोण आहे. If you have an Abigail at home, then let Abigail handle the finance. आणि तुझ्या घरात जर अबिगेल असेल आणि तुझ्या जर लक्षात आलंय की माझ्या घरात अबिगेलच आहे, तर दे तिला परवानगी हाताळायला. If you have a Ruth in your home, let Boaz handle. आणि तुझ्या घरात Whatever. रूथ असेल तर मग बोआजाला हाताळू दे. See, कसंही you have to decide. तुम्ही ठरवायचं दोघांनी. Do we both work together? आपण दोघं एकत्र काम करतो का? Should we join all income into one account? आपण कमवलेला सगळा पैसा एकत्र एका खात्यात ठेवायचा See, it का? all depends on you. सगळं दोघांवर अवलंबून आहे. You बसा, have to बोला, decide. चर्चा करा, मग निर्णय घ्या. Whether the wife should work or not, you should decide. बायकोनी नोकरी करायची की नाही करायची दोघांनी मिळून ठरवा. If the husband is earning very well, आणि नवरा जो खूपच चांगलं कमवत आहे and if the wife can sit at home and take care of the family, आणि okay. बायकोचं मग घरी बसून परिवार सांभाळू शकते, तर चांगलं आहे, She ठीक आहे. can work for the church, she can work for the Lord. मग ती चर्चसाठी काम करू शकेल, ती प्रभूसाठी काहीतरी काम करू शकेल. But if you feel पण तुला जर असं वाटलं that your bread doesn't just want butter but even jam, then both should work. तुमच्या ब्रेडला फक्त जॅम नाही बटर पण हवंय, तर दोघांनी काम करा. किती आणि काय खायचंय त्यावर ठरवा. Second, 2, some options that work.
काही पर्याय जे काम करतात. One shared account works for some. काही जोडप्यांमध्ये एक जॉईंट अकाउंट असेल तर त्याने काम होतं. I know one family. मला एक फॅमिली ठाऊक आहे. They have divided it so beautifully. त्यांनी इतकं सुंदर रीतीनं विभाजन केलं आपसात. Part of the expenses the wife shares, part of the expenses the husband shares. जो काही खर्च आहे त्यातला अर्धा बायको करते, बाकीचा अर्धा नवरा करतो. And they have no complaints. आणि काही तक्रारी नाहीत आपसात. She says, I will pay for these things. He says, I will pay for these ती things. म्हणते की हे सगळं मी देऊन टाकते, तो म्हणतो की हे सगळं मी फेडतो. But then when I was talking to them, I told them, have a personal account also for पण yourself. मग जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा मी त्यांना एक सल्ला दिला की दोघं जण एक छोटं छोटं वेगळं अकाउंट पण ठेवा स्वतःसाठी. Third point, तिसरा मुद्दा, no hiding, no controlling. लपवायचं नाही आणि एकमेकांवरती हुकुमशाही करायची नाही. No control games. ताबा, नियंत्रण, कंट्रोल माझ्या हातातच पाहिजे, मी मालक तुम्ही गुलाम, हे नको. Just honest love and wise planning. एक प्रामाणिक प्रेम पाहिजे, सुज्ञतेनं केलेली योजना पाहिजे. Trust and not control. विश्वास पाहिजे, कंट्रोल फ्रीक नाहीत. Wisdom. ज्ञान पाहिजे. Where wisdom lies, there is no waste. जिथं ज्ञान असतं तिथे काही वाया जात नाही. Praise God. Amen. Because Bible tells us कारण बायबल सांगतं in Ecclesiastes 4, 9 and 10, उपदेशक 4 अध्याय 9 आणि 10. two are better than one. If one falls, the other can lift him up. उपदेशक 4 अध्याय 9 आणि 10 वचन सांगत आहे, दोघे एकापेक्षा बरे आहेत, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले वेतन प्राप्त होते, कारण ते जर पडले तर एक आपल्या सोबत्याला उठवील. Amen. परंतु जो एकटाच पडतो त्याला हाय हाय, कारण त्याला उठवायला कोणी नाही. Blessed is the husband who has a very wise wife. असा नवरा आशीर्वादित की ज्याची बायको फार सुज्ञ आहे. Because Proverbs 31:11 says, कारण नीतिसूत्र 31:11 सांगतं, the heart of a husband trusts in her. तिच्या नवऱ्याचं हृदय तिच्यावर विश्वास ठेवतं. Praise God. आमेन. Trust is important, not just earning. विश्वास महत्वाचा आहे ना बेटा, फक्त कमवणं नाही रे. Amen. आमेन. कमवणं काय अलीकडे सगळेच कमवतात. See, I'm giving you some gold this morning, आज सकाळी काही सोनं वाटतोय मी, सोनं filled with grace. कृपेनं भरलेलं सोनं. Amen. आमेन. I remember a time मला तो काळ आठवतो, about 35 years back जवळपास 35 वर्षापूर्वीचा काळ, when both my wife and I were working. जेव्हा मी आणि माझी बायको आम्ही दोघे कामाला होतो, नोकरी करायचो आम्ही दोघे. She was earning 700 rupees तेव्हा तिचा पगार होता 700 रुपये म्हणजे and I माझा, was earning 900 आणि rupees. माझा पगार होता 900 रुपये. And so when she got her salary, तर तिला जेव्हा तिचा पगार मिळायचा, she used to get in cash तिला कॅश मिळायची, and she would bring it home ती घरी घेऊन यायची and hand over the whole 700 rupees in my hand. आणि सगळे 700 रुपये माझ्या हातात देऊन टाकायची. Amen. आमेन. Not because she had to or she was forced to, आणि करायलाच लागायचं किंवा बळजबरीच होती असं काही नव्हे, but because she trusted me. पण माझ्यावर विश्वास होता तिचा. She believed that I would run the home with विश्वास- care and with love and discretion. तिचा विश्वास होता की मी घर, प्रपंच, परिवार प्रेमाने चांगल्या पद्धतीनं ज्ञानाने चालवीन. We never said this is my money, this is your money. आम्ही ना कधी ही भाषाच बोललो नाहीये की हा तुझा पैसा आहे ना हा माझा पैसा आहे. We spent together. आम्ही एकत्र खर्च केला, Say, we planned together. आम्ही We focused एकत्र योजना together. केली, लक्ष आमचं सगळं एकत्रच होतं, कामगिरी सगळी एकत्रच होती. She knew our limits. आणि तिला माहित होतं की आपली काय सीमारेषा आहे, या मर्यादे पलीकडे जायचं नाही. Though she was coming from a well-to-do family, आणि जरी ती चांगल्या ठीकठाक घराण्यातनं आलेली तरी सुद्धा coming to my house actually brought her status a little bit lower. आणि माझ्या घरात येऊन ऍक्च्युअली तिचं स्टेटस थोडं कमी झालं. But she limited her expenditures पण तिनं स्वतःचा खर्च थोडासा मर्यादित केला, कमी केला, and lived according to our means. आणि आमच्याकडे जी ऐपत होती त्या पद्धतीनं ती जगली. She didn't put demands before me. तिनं काही मागण्या माझ्यासमोर ठेवल्या नाहीत. We just bought what we could afford. तर आम्हाला जे झेपत होतं, जी ऐपत होती तेच आम्ही घेतलं. And if ever she received some money from her relatives or family, आणि समजा तिला तिच्या नातेवाईकांकडनं, कुटुंबाकडनं काही पैसे मिळाले, she gave it to me. तर ते पैसेही ती मला द्यायची. Even today she gives it to me. आजही देते. मेरा तो फंडाही पहले से Her सीधा है. birthday, she gives it to me. वाढदिवस आला, मला काही मिळालं, मी देऊन But टाकते. then I say, you spend now. पण मग ते म्हणतात आता तू वापर. And for the house groceries also, then now she does it. मग I don't. आता घरातला सगळा कारभार, किराणा वगैरे मी करते.
we would save a little every time. आणि मग दर वेळेला आम्ही थोडंसं साठवायचो And the सुद्धा. saved money, we used to take that money and go out for restaurant. आणि मग साठवलेल्या पैशातनं आम्ही कधीतरी हॉटेलमध्ये खायला जायचो Maybe buy some clothes. किंवा काही कपडे घ्यायचो, But always with love, no pressure. पण नेहमी प्रेमानं, काही दबाव वगैरे काही नाही बरं का. Amen. Amen. I would have loved to give my whole salary to her. आणि मलाही आवडलं असतं की मी माझा पूर्ण पगार तिच्या हातात द्यावा, But mine came in the bank पण माझा बँकेत यायचा and hers came in cash. आणि तिचा कॅश यायचा. Yet she ran the house. तरी ती घर चालवत होती. Amen. Amen. She kept track of every expenditure. आणि सगळा खर्च तिने ठेवला नाही, She would write it down in her diary. लिहून ठेवायची डायरीमध्ये. This amount we got and this एवढं we मिळालेलं आहे, spent. एवढा आपण खर्च केलेला आहे. Even in scarcity we had joy. आणि जेव्हा आमच्याकडे कमी होतं, थोडं होतं, तेव्हाही आम्ही आनंदात होतो, Because God was a helper. कारण देव आमचा मदतगार होता And love was our foundation. आणि प्रेम आमचा पाया होता. Love for Him and love for one another. त्याच्यावरचं प्रेम आणि एकमेकांसाठीचं प्रेम. And that's how my ministry became her आणि ministry. मग अशा पद्धतीनं माझी सेवा, माझी मिनिस्ट्री तिची मिनिस्ट्री झाली. Amen. आज पास्टर पीटर डेव्हिड सिल्वेवती जे पाचारण आहे, that is his own independent calling, but I am supporting him 100% because I know he is called. Amen. Amen. And so my success is her तर success. माझं यश तिचं यश आहे. अजून काय वेगळं मला यश हवंय? Amen. अजून काय मला वेगळं कौतुक हवंय का माझा उदो व्हायला हवाय? झाला जेवढा व्हायचा आहे. It wasn't the money, it was the trust, the love, and God being in the center of our पैसा lives. कधीच मध्ये आला नाही आमच्यामध्ये. तर देवावरचा विश्वास, आमचं एकमेकांवरचं प्रेम, देवाचं काम हेच नेहमी राहिलं. Whenever, if I went wrong, she would correct me. समजा मी कधी चुकलो तर ती मला सांगणार की मला असं When she was वाटतं. wrong, I would correct her. आणि ती कधी चुकली तर मी तिला म्हणणार की- We were open for correction. आणि आम्ही एकमेकांकडनं एकमेकांच्या चुका सुधरून घ्यायला तयार, नेहमी उघडे. 2 incomes but 1 heart. 2 पगार 1 हृदय. And that's what builds your home. त्यातनं घरं बांधली जातात आणि त्यातून 39 वर्षाचे संसार यशस्वी होतात. पुढेही होणार. टिल डेथ डू अस पार्ट. I mean, I don't know how to tell you, but we never fought over money. मला माहिती नाही तुम्हाला कसं सांगायचं, कारण आम्ही पैशावरनं कधी भांडलोच नाही. काही लोकांना ऐकून असं नाविन्य वाटतं, नवल वाटतं की I असं. was preaching in one church, एकदा एका चर्च मध्ये मी प्रीचिंगला and गेलो. the pastor said, I cannot believe पास्टर what म्हणाले, you are speaking. तुम्ही जे बोलताय ते ऐकून माझा तर विश्वासच बसत नाही. I said, you are a pastor, you need to believe another म्हटलं, तुम्ही pastor. पास्टर आहात ना, मग दुसरे पास्टर जे बोलतात त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. He said, but it doesn't happen with me even as a pastor. पण ते म्हणाले, नाही, पास्टर असून सुद्धा माझ्या घरात नाही असं I होत. said, it happens with us आमचं होतं बाबा, because we are following the Bible. का आम्ही बायबलच्या मागे Principles. चालतोय, बायबलच्या तत्वांमागे आम्ही चालतोय. See, whether Amen. you like it or not, तुम्हाला आवडो न आवडो, there is a blessing in the Bible principle. बायबलच्या तत्वांमागे आशीर्वाद आहेत Amen. जे केल्याने मिळतात. 5th point, 5, financial transparency in marriage. लग्नामध्ये आर्थिक पारदर्शकता पाहिजे. No secrets, only trust. रहस्य नको, फक्त विश्वास पाहिजे. You may feel that I am adding the same thing little bit here and there, but it should enter your heart. तुम्हाला असं वाटत असेल की पास्टर तोच मुद्दा परत काय सांगतायत, पण तुमच्या हृदयामध्ये रुजलं पाहिजे ना म्हणून. Marriage is not hide and seek. विवाह म्हणजे काय, लपंडाव नाहीये काही. It's one team. विवाह म्हणजे एक टीम आहे. Amen. अहो, लपाछपी काय करताय, नवरा बायको एक टीम असते. And some husbands, they sneak money to their mother or their brothers or even lady friends. आणि काही नवरे काय करतात, आपल्या आईला किंवा आपल्या भावाला किंवा त्यांच्या नवऱ्यांच्या काही मैत्रिणी असतात, त्यांना असं पैसे देऊन टाकतात. See, that is problem. ती समस्या होते. मग Some wives send large amounts to their parents or siblings. काही बायका मोठी रक्कम आपापल्या माहेरी आई वडिलांना किंवा भावा बहिणींना पाठवून देतात. That too without telling. ते सुद्धा न सांगता करतात. समस्या होऊ शकते ना. See, problems come up there. मग तिथूनच समस्या होतात ना. करा भले करा, अहो पण बोल के करो. See, what happens is, काय होतं, once you find out, एकदा तुम्हाला कळलं ना, then trust is broken. मग विश्वास तुटतो ना रे. या Amen. किती लपंडाव झाला, किती लपाछपी झाली, Fights begin आणि मग भांडणं सुरू होतात, and love gets bruised आणि मग प्रीतीला जखमा होतात, and suspicion rises. आणि शंका येते. येणारच, शंका येते. मग And then you have double locks to your cupboards. मग तुम्ही स्वतःच्या घरात कपाटाला 2 लॉक लावता. खुद के घर में बेईमानी चल रही. बोलो. I mean, now you are not fighting against the robbers, you are fighting हा. against. आता तुम्ही चोरांविरुद्ध लढत नाही, घरच्या चोरांविरुद्ध सतर्क. Outside there is one lock, but at your cupboard you have 2 locks. बाहेर एकच कुलूप असतं, कपाटाला 2 आहे. Because when the enemy is at home, कारण शत्रू जर घरचाच असेल you don't need another enemy outside. तर बाहेरचा शत्रू गरजेचाच नाही ना.
And so peace leaves that home. मग त्या घरातनं शांती निघून जाते. असं नको ना बेटा, कशाला? So whatever you earn, तर जे काही तुम्ही कमवताय, you should also know where it goes. तुम्हाला कळलंही पाहिजे ना कमवलेलं जातो कुठे. Even if you are giving it to your parents, आणि जरी तुम्ही तुमच्या आई वडिलांना दिलं, let that family know. तरी एकमेकांना सांगून द्या ना. Say, हा, एकमेकांना सांगून द्या. how can you give something which your children need? जे तुमच्या मुलांना गरजेचं आहे ते काढून तुम्ही असंच कसं कोणाला एकमेकांना न सांगता देता? No. असं नाही ना, हे बरोबर नाही. Over and above, if you have extra, then you can share it with others, because caring is sharing. आणि सगळं करून जो काही उरलं असेल तर त्यातनं तुम्ही भले द्या, तेही एकमेकांना सांगून द्या. कारण केअरिंग इज शेअरिंग, शेअरिंग इज केअरिंग, ते सगळं मलाही माहिती आहे. पण सांगून करा. Why financial transparency matters? का आर्थिक पारदर्शकता महत्वाची असते? Because every coin you give affects your home. कारण प्रत्येक रुपया जो तुम्ही देता त्याचा परिणाम तुमच्या घरावर होतो. Amen. Amen. Giving is good, देणं चांगलं आहे, but secrets are dangerous. पण रहस्य आणि गुपित धोकादायक आहे. Giving blesses you, देण्यानं तुला आशीर्वाद मिळतो, आपला वाद नाही. but secret giving doesn't bless you. पण गुपितपणे दिलेला आशीर्वाद देत नाही. How many are getting me? सांगून करा, न सांगता See, करू नका. You may be thinking by my giving I am blessed, but yet you are not blessed because you are giving it secretly. तुम्ही असा विचार करत असाल की मी दिल्यानं मला आशीर्वाद मिळणार आहे. बरोबर आहे, पण तू न सांगता देत आहे. सांगून दिलं पाहिजे, बिकॉज वी आर अ फॅमिली. So when you tell and give, you shall be blessed. तर जेव्हा सांगून द्याल ना, मग आशीर्वाद मिळेल. Secret giving is like a leak in the trust bank. आणि गुपितपणे दिलं तर विश्वासाच्या बँकेला भोक पडतात आणि मग गळती सुरू होते. गळती. Yes, in your trust tank also, when there leakage is there, it goes. विश्वासाच्या हौदाला भोक पडून गळती सुरू होते. लपून छपून केलं तर It starts small, सुरुवात छोटी होते, but one day your tank runs empty. पण एके दिवशी तुझा हौद रिकामा होईल आणि एकमेकांवर विश्वासच बसणार नाही. Proverbs 10:9. नीतिसूत्र 10:9. The one who walks in honesty walks safe, but the one who hides things will be caught. नीतिसूत्र 10 अध्याय 9 वचन. जो सरळपणाने वागतो तो निर्भय चालतो, परंतु जो आपले मार्ग कुटील करतो तो उघडकीस येईल. त्याचं एके दिवशी सगळं So उघड when होणार. you want to give, tell your spouse and give, you shall be blessed. तर द्यायचंय ना तुम्हाला, तर देताना आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला सांगून द्या, तुम्ही आशीर्वादित व्हाल. And then there is transparency also, because you are not giving by emotions. आणि पारदर्शकता पण असते, कारण तुम्ही भावनावश होऊन देत नाही. Sometimes your brother can come and tell the sister who is married, I need money, I don't have money. He can shed lots of tears and be emotionally driven. You will give a huge chunk of the money. कधी कधी समजा तुमचा भाऊ आला, भावाने तुमच्या समोर रडगाणं केलं, तुम्ही त्याची बहीण आहात, बहिणी समोर तो रडला, अरे मला गरज आहे, माझ्याकडे नाहीये, तर भावनावश होऊन तुम्ही करून जाल. Say, and then you deprive your own children. आणि मग स्वतःच्या मुलांवरती परिणाम होतील, त्यांना कमी पडेल. First should be your home. पहिलं आपलं घर पाहिजे ना, आपला परिवार पाहिजे. Amen. आमेन. Talk openly about money. आणि पैशाविषयी उघडपणे बोला. Every big spending, every gift you should discuss. जे काही तुम्ही मोठा खर्च करणार आहे, काही गिफ्ट घेणार आहे, जरा डिस्कस करा, चर्चा करा. See, even the gift giving, don't hidingly and gift. गिफ्ट देणं सुद्धा असं लपून छपून करायची काय गरज आहे? And then you know how much headache it is to hide it, where to hide it. हो ना. आणि मग डोकेदुखी, घेतलेलं गिफ्ट घरात लपवायचं कुठे? Which कारण आमची bedroom हे I'll सगळीच keep, कपाटं under the उघडतात. cot I'll keep, in the cupboard I'll keep, ना. where should I keep it in my neighbor's house. घेतलेलं गिफ्ट आता लपवू कुठे? कारण की आमचे हे सगळीच कपाटं उघडतात. मग त्यांना कळलं तर मग आता शेजारच्या घरात ठेवू का? मग शेजारच्यांना तुझं कळणार So, कशाला? see, transparency is always best. पारदर्शकता नेहमी चांगली. And I'm not saying if you're giving 100 rupees, you have to tell your spouses. आणि मी असं नाही म्हणत आहे की 100 रुपयाची नोट तुम्ही एखाद्याला दिली तर ते सुद्धा आपल्या नवऱ्याला बायकोला सांगून द्या, असं नव्हे. Small amounts you can ठीक give. आहे, छोटं तुम्ही 10-20 रुपये 100 रुपये एखाद्याला देताय, ठीक आहे. 500 rupees, 1000 500 rupees, रुपये, 1000 रुपये तुम्ही एखाद्याला देताय न सांगता बायकोला किंवा नवऱ्याला, दॅट मच ओके. But set even giving limits. पण त्या देण्यालाही जरा मर्यादा ठेवा. One lady came crying to me. एक बहीण माझ्याकडे रडत आली. She said my sister wanted 3 lakhs. आणि म्हणाली माझ्या बहिणीला 3 लाख रुपये हवे No, होते. 15 lakhs, sorry. माझ्या बहिणीला 15 लाख रुपये हवे I होते. gave her 15 lakhs. मी तिला 15 लाख दिले. She has not given me. तिने मला परत फेडले नाही. It's 10 years now. 10 वर्ष झाली म्हणे आता. Now we are not even on talking terms. आणि आता आम्ही एकमेकांशी बोलत पण नाही म्हणे. Maybe, I mean, maybe the sister loves her, but she must have gone in through some kind of
hard times. आणि कदाचित तिच्या बहिणीचं तिच्यावरती प्रेम असेल, पण ती काही अवघड प्रसंगातनं गेली असेल, तर तिला फेडायला जमलं नसेल. वी डोंट नो, व्हॉट एव्हर. I said, if you had such big amount, you should have given me. I would have given you back. मी with म्हटलं एवढी interest. मोठी रक्कम तुमच्याकडे आली होती तर मला काही नाही दिली, मी तुम्हाला परतफेड व्याजासकट केली असती. I mean, if you are distributing money, so huge नहीं, money that you don't have. जो एवढाच वाटायचाच होता तो नंबर पे पहले हमको रखना था बेटा, हम ब्याज के साथ फेडते वापस. So set giving limits together. तर मी काय म्हणतो, कोणाला किती द्यायचं ते लिमिट पण दोघं एकत्र बसून ठरवा. Decide how much goes to family. आणि आपल्या परिवाराला, तुझ्या किंवा माझ्या परिवाराला किती द्यायचं ते एकत्र How ठरवा. much should go to the church? चर्चला किती द्यायचं एकत्र ठरवा. How much should go to your friends? किंवा मित्रांना किती द्यायचं एकत्र ठरवा. Pray before giving. देण्याआधी प्रार्थना करा. Let God lead the gift. आणि देव चालू दे, त्याच्यामध्ये सुद्धा देवाने मार्गदर्शन करू दे. Not guilt or pressure. उगीच आपली दोषी भावना, गुन्हेगारीची भावना, नंतर मग प्रेशर आलं, दबाव आला, मग दिलंच कशाला. Don't give in guilt also. असं दोषी भावना ठेवून पण देऊ नका. त्यांनी तीनदा विचारलं तर द्यायलाच पाहिजे आता. तो 1000दा मागेल, तू दिलं कशाला. Say because you feel guilty. मग गिल्टी म्हणलं, मला कसं तरी झालं म्हणून मी दिलं, मग आता का उपाशी बसायचं का. If that fellow knows that if I ask 3 times he will give. समोरच्याला माहिती होतं 3 वेळा ऍक्टिंग करून मागितलं की लोक देतातच. So keep a safety fund. तर थोडासा एक सुरक्षित फंड पण ठेवा. And especially for wives. आणि खास करून बायकांसाठी You should keep some safety funds. थोडंसं सुरक्षित कुठेतरी सेफ्टी थोडंसं ठेवा फंड बाजूला. Because all of you don't have believing husbands. कारण तुम्हा सगळ्यांचेच नवरे विश्वास ठेवणारे नाहीयेत हेही मी जाणून आहे. Because if your spouse changes, कारण तुमचा जीवन साथीदार किंवा नवरा बदलला, and then you have a hard time. तर मग अवघड प्रसंग येतो. He will stay in his house, you will stay under a tree. तो त्याच्या घरात राहील, कारण नाव द्यायचं आहे, मग तू कुठं झाडाखाली का. So see, if you're not sure of your husband, then you need to have some safety funds. तुला तुझ्या नवऱ्याची खात्रीच नसेल तर थोडंसं आपलं कुठेतरी तांदळाच्या नाही तर डाळीच्या डब्यात साठवूनच ठेव, मी तर म्हणते, नाही तर साडीच्या खाली. I mean, that is not the only thing, but even if hardship comes, आणि तेवढंच नाही हो, समजा काही अवघड प्रसंग आलेच, you need to have something for you and your children. थोडं तरी असावं ना स्वतःकडे, स्वतःसाठी आणि मुलांसाठी. Because sometimes when the man leaves, he leaves alone. कारण कधी कधी पुरुष जेव्हा निघून जातात ना, एकटेच निघून जातात. And when a woman leaves, she leaves with her children. पण बायको जेव्हा निघून जाते ती मुलांना घेऊन निघून And so जाते. there is more expenditure for the woman than to the man. आणि मग बायकोला जास्त खर्च असतो. समजा असं काही झालंच की अगदी ताडफाड निघूनच चालले दोघं वेगळे, तर नवरा जाताना एकटाच जातो, पण बायको जाताना मुलं घेऊन जाते, मग तिला खर्च जास्त असतो. That's why when you get married, see that you get married to a believer. म्हणून लग्न करताना बिलीवर मुला मुलींशी लग्न करा. पहिली गोष्ट पहिली. And that's what I've been teaching the youth all these days. आणि तरुण मुला मुलींना युथ मीटिंग अलीकडे मी जीव तोडून घेतोय ना, मी हेच शिकवतोय सगळं त्यांना. कारण पहिला बरोबर आपला जे पहिलं आहे ते पहिलं झालं की पुढचं सगळं बरोबर बसतं. Don't let money divide what God has joined together. देवाने जे एकत्र केले ते पैशाला वेगळं करू देऊ नका. Amen. पहिला सूर नीट लावा. Talk often. सारखं बोला एकमेकांशी. Talk openly. आणि उघडपणे बोला. Share openly. उघडपणे एकमेकांना सांगा. Say. कोणीतरी येऊन तिसऱ्यांनीच सांगितलं आणि मग घरात एकदम. Even while you are eating your food, have a conversation. जेवताना पण एकमेकांची बोलाच की. Some of the times I don't see the spouses talking with one another. कधी कधी मी बघतो की नवरा बायको एकत्र जेवायला बसलेले असतात पण एकमेकांची बोलतच नाहीत. You should talk. असं नाही, बोला ना. सारखं काय फोन मध्ये तोंड घालून बसायचं. Share openly, forgive quickly. जरा उघडपणे बोला, पटकन क्षमा करा, हिशोब क्लियर करा, दे दुआ के सारा नक्की कर सोने से पहले और फिर शांत हो जा. No secrets. गुपित ठेवू नका. Because कारण secrets will always sink you like a Titanic ship. या गुपित गोष्टी ना तुझ्या जहाजाला आणि जीवन नयेला टायटॅनिक जहाजासारखं बुडवतील. किती वाईट बुडलं ते तसं होईल मध्ये. Honesty will keep your ship afloat. प्रामाणिकता तुझ्या जीवन नयेला वाहत ठेवे. Amen. Amen. You can never build trust with hidden coins. आणि कधी तुम्ही लपलेल्या पैशातनं विश्वास नाही एकमेकांचा एकमेकांवर वाढवू शकत. And Paul speaks about love in 1 Corinthians 13 chapter. आणि 1 कोरिंथ 13व्या अध्यायामध्ये पॉल बोलतो ना प्रेमाविषयी. Love hides nothing. प्रेम काही लपवत नाही असं लिहिलेलं आहे बघा. Love walks in the light. 1 कोरिंथ 13वा अध्याय. प्रेम प्रकाशात चालते. And if it is big enough to bless, it is big enough to discuss. आणि प्रेम जर आशीर्वाद द्यायला मोठं आहे तर चर्चा करायला पण तेवढंच मोठं आहे. Amen. आमेन. If you want to bless somebody with a big amount, तुम्हाला जर काही मोठी रक्कम कुणाला द्यायची असेल, then it's a big thing to discuss also. तर मग ती बसून चर्चा करणं पण मोठी चर्चा आहे ना ती. कारण तुम्हाला मोठी रक्कम कुणाला तरी द्यायची आहे.
Don't wait for the fight. Start the conversation. भांडण होईपर्यंत कशाला वाट बघता? बोलायला सुरुवात करा ना. A wise woman keeps her faith. सुज्ञ स्त्री आपला विश्वास राखून असते. But also keeps a pouch separately for herself and her children. पण पाकिट सुद्धा स्वतःचं वेगळं ठेवते थोडं आपल्यासाठी आणि मुलांसाठी. Just in case. की just in case, you never know. If you trust your spouse, then you don't need to do all that. नवऱ्यावरती तुझा जर पक्का विश्वास असेल तर हे सगळं करायची गरज नाही. And I would never recommend it. आणि मी कधी सल्लाही देणार नाही की तू तुझं वेगळं थोडं साठवणी ठेव. But if your spouse is not a regular church comer or पण जर तुझ्या लक्षात आहे की माझा नवरा काही नियमितपणे चर्चला वगैरे येत नाही, वचन ऐकत नाही, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमच आहे, then you need to keep something aside. तर थोडं तू सुज्ञ राहा, थोडंसं काहीतरी 1 रुपयातनं 4 आणे बाजूला ठेव. When love is true, wallets don't lie. प्रेम जेव्हा खरं असतं तेव्हा पाकिट खोटं बोलत नाही. Amen. प्रेम खरं पाहिजे. Money does not destroy your marriage. पैसा तुमच्या लग्नाचा नाश करत नाही. It is love for money that destroys marriage. पैशावर तुझं प्रेम बसलं तर त्यातनं लग्नाचा नाश होतो. It is secrets that destroy marriage. या गुपित गोष्टी असतात ना, गुपित गोष्टी त्या लग्नाला खलास करतात. Otherwise, love and money can live in peace. नाहीतर प्रेम आणि पैसा शांतीने नांदू शकतात. If trust lives in the middle of it. जर विश्वास त्याच्यामध्ये राहत असेल तर. Trust should be in the middle of love and money. प्रेम आणि पैसा यांच्यामध्ये राहायला पाहिजे विश्वास, तर तिघेही नांदा सौख्य भरे. Amen. आमेन. You want a happy home? आनंदी घर पाहिजे? Keep nothing hidden. काही लपवू नका. This is the secret. लपवू नका. कुछ मत छुपाना एक दूसरे से प्लीज. Even your wallet should walk in the light. पाकिट सुद्धा प्रकाशात चालू दे. You walk in the light, let your wallet also walk in the light. तू प्रकाशात चालतोय ना, तुझं पाकिट पण, तुझी पर्स पण प्रकाशात चालव. Amen. आमेन. If it is walking in secret, it shouldn't happen anymore. जर गुपितपणे तुम्ही सगळं हे करत असाल तर ह्याच्या पुढे त्याचं नको. Praise God. देवाला धन्यवाद. We'll continue next week. पुढच्या रविवारी विषय आपण सुरू ठेवू. Today is breaking of bread. कारण आज प्रभू भोजन सुद्धा आहे. But before we have breaking of bread, I want to share a few things and I will start. आणि प्रभू भोजन घेण्या अगोदर मला काही गोष्टी सांगायच्या ज्या मी सांगतो. But right now I'll pray for you all. पहिले तुम्हा सर्वांसाठी मी प्रार्थना करीन. I hope you are learning something. माझा विश्वास आहे तुम्ही काहीतरी शिकत तर असालच ना, थोडं तरी शिकायला मिळालं असेल ना. Amen. Thank you, Jesus. Let us take one song. एक आराधनेचं गीत घ्या प्लीज. El Shaddai आराधना, Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना, El Shaddai आराधना, Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना, El Shaddai तेरी स्तुति हो प्रभु. Adonai आराधना, Yeshua आराधना, El Shaddai आराधना, Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua
Adonai, Aradhana, Yeshua, Aradhana. Thank you, Jesus. Do you know one thing? तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का? Mismanagement of money can even affect your body. पैसा जर नीट नाही हाताळला गेला तर तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचे परिणाम होऊ शकतात. Many of the diseases that you get is related to money. अनेक रोगराई जी तुम्हाला होते ती पैशामुळे सुद्धा झालेली आहे. Yes. हे खरं आहे. Tension, कारण टेन्शन येतं, anxiety, ताण येतो, distrust, विश्वासघात असतो, secrets, गुपित खूप असतात, hiding. All लपाछपी. this troubles your body and mind. त्यातनं शरीराला आणि मनाला मेंटली त्रास पण होतो. Where there is transparency पण जिथे पारदर्शकता आहे, between husband and wife नवरा बायको, in relating to money, you will find only peace and joy in that family. जिथे पारदर्शकता आहे नवरा बायको मध्ये, तिथे नेहमी त्या घरात आनंद आणि शांतीच नांदणार. Your mind is clear because you trust in God. You मग मन trust one क्लिअर another. असतं, मन क्लिअर असतं कारण तुमचा देवावर विश्वास असतो, एकमेकांवर असतो. You don't run after money. मग आपण पैशा मागे धावत नाही. God takes care of you. देव तुम्हाला सांभाळतो. हालेलुया. Amen. आमेन. I'm speaking to you from experience. मी अनुभवातून तुम्हाला सांगतोय. I'm a person raised from zero. मी असा माणूस आहे जो शून्यातून वर आलाय. To have 5 rupees in my pocket was difficult. माझ्या खिशात 5 रुपये असणे एकेकाळी अवघड होतं. And I'm standing before you as a successful man. आणि आज एक यशस्वी माणूस म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. All by the grace of God. सगळं देवाच्या कृपेनं. Not even with my education. माझ्या शिक्षणामुळे सुद्धा मला हे मिळालेलं नाहीये. All by the grace of God. मला सगळं दिलंच आहे देवाने And त्याच्या following कृपेनं. the biblical principles, मी बायबलच्या तत्वांमागे चालतो. it has opened the treasury of heaven for me. त्यातून स्वर्गाचा खजिना माझ्यासाठी उघडला. And that's why I am teaching to the body of म्हणून Christ. ख्रिस्ताच्या शरीराला मी शिकवू शकतो That you may also partake of that blessing. की तुम्ही सुद्धा त्या आशीर्वादांमध्ये सहभागी व्हावं. Flow together एकत्र राहा नवरा as बायको husband and म्हणून. wife. नवरा बायको म्हणून एकत्र राहा. There may be misunderstandings, गैरसमजुती कधी a कधी होऊ little fight, शकतात, थोडीशी भांडणं होऊ शकतात, but come together. पण परत एकत्र व्हा. There lies your blessing. तिथेच तुमचा आशीर्वाद आहे. You are made for one another. तुम्ही एकमेकांसाठी बनलाय. Nobody understands the husband better than the wife. बायकोपेक्षा चांगलं त्या नवऱ्याला समजून घेणारं कोणी नाही. Nobody understands the wife better than the husband. आणि बायकोलाही नवऱ्यापेक्षा चांगलं कोणी समजून घेणार नाही. The grass on the other side of the fence always looks greener. कुंपणा पलीकडचं गवत नेहमीच हिरवं दिसतं बेटा. तू वो छोड, तू खुद का अपना देख. Take care of what God has given you. देवाने तुला जे दिलंय ते सांभाळ. Stay happy there. आनंदी राहत्यात, Be blessed. आशीर्वादित राहत्यात. This is just one life we have. एकच जीवन आहे. 80, 90, 70 मग संपणार. Yet तरी people in this 50, 60 years want to have to get married several times. 50, 60, 70 वर्षात पण अनेकांना अनेक वेळेला लग्न करायला लागतंय. And they are not even half of Solomon's wealth. आणि शल्मोनाकडे धनसंपत्ती होती त्याहून अर्धी त्यांच्याकडे नाही. Forget about 1/10 also they don't have. 1/10 पण त्यातला त्यांच्याकडे नाहीये. Doesn't make sense. काय अर्थ आहे मग? Peace is lost. Joy is lost. शांती जाते, आनंद जातो, नाही ते उद्योग होतात, Tension, worries. टेन्शन येतं, काळज्या येतात. काय फायदा आहे? Every time you get your salary, pray. दरवेळेला पगार मिळाला की पहिलं प्रार्थना करा. That's what we used to do when I was working. आम्ही जेव्हा नोकरीला होतो तेव्हा असंच करायचो. I used to get the money. पैसा मिळाला We used to pray over the की money. आम्ही प्रार्थना करायचो त्याच्यावर. First thing I used to remove my tithes. पहिलं काढायचो दशांश, Give it away. देणं, Then becomes all other आणि listings. मग बाकी सगळं. Yes. करार पाहिजे पण त्यात करारी लोक पाहिजे. आम्ही करारी लोक आहे. Amen. हालेलुया. Let us look to God प्रभूकडे बघूया. and I will pray for you. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. Father,
देव बाप्पा, thank you for my people, Lord. तुझे आभार मानतो माझ्या लोकांसाठी, Even all those who are watching me online. जे सर्व मला ऑनलाईन पाहतायत त्यांच्यासाठी पण. Father, प्रभू, my heart goes out for all of them. माझं हृदय त्या सगळ्या लोकांसाठी वितळतं. I know for some it is little bit hard to be blessed financially. मला माहितीये, मला जाणवतं काही लोकांना आर्थिक आशीर्वाद मिळणं अवघडच झालं. Yes, there is struggle. आहे, संघर्ष चालू आहे. But I pray, पण मी प्रार्थना करतो, let there be no struggle between husband and wife with mismanagement of finance. नवरा बायको मध्ये असा संघर्ष नको की जिथे पैसाच ते नीट हाताळत नाहीत. Lord, प्रभू, your word says, तुझं वचन म्हणतं, he who findeth a wife findeth a good thing and receives favor from God. ज्याला बायको सापडते त्याला काहीतरी चांगलं सापडतं आणि त्याला देवाकडनं अनुग्रह प्राप्त होतो. Father, I pray, देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, release your financial blessings in my people's lives. तुझे आर्थिक आशीर्वाद माझ्या लोकांवरती मोकळे कर येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. If they have not been following the biblical principles, जर बायबलच्या तत्वांमागे ते चालत नसतील help them तर त्यांना सहाय्य कर to follow these principles की या तत्वांमागे ते चालावेत and let your blessings flow in their आणि house. तुझे आशीर्वाद त्यांच्या घरात वाहू दे. No more secrets from today, अजिबात आजपासून काही गुपित आणि रहस्य नको, but transparency, पारदर्शकता, love for one another, एकमेकांवरचं प्रेम आण, selfless love, निस्वार्थी प्रेम आण, sacrificial love, त्याग करणारं प्रेम आण, caring for the other more than self, स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी करणं आण, working through the finance through discretion and discipline and wisdom. पैशाचं हाताळणं शिस्तबद्धपणे कर. Help them, Lord, त्यांना मदत कर प्रभू and let your blessings flow. आणि तुझे आशीर्वाद वाहू देत. Be faithful in the finance. पैशात विश्वासू राहा. Be faithful in the money that God gives you. जो पैसा देव तुम्हाला देतो त्यात इमानी राहा Let us not eye somebody else's money, आणि कोणाच्या तरी पैशावर डोळा ठेवून राहू नका, because that will never come in our pocket. कारण की कधीच त्यांचा पैसा आपल्या खिशात येणार नाही. Even if it comes, it will go away faster. आला तरी पटकन उडून निघून जाईल. But my money, पण माझा पैसा, hard-earned money, मी कमवलेला पैसा, it has to multiply. राबा शंदो, It has the power to तो multiply, बहुगुणित झाला पाहिजे आणि त्यात आहे तेवढं सामर्थ्य की ते बहुगुणित होईल. because कारण it is like a germinating seed. ते बीज कसं आपण पेरतो जमिनीत तसं आहे, It will bring out a big harvest. त्यातनं मोठा हंगाम येणारच. Thank you, Father. धन्यवाद दे Heal बाबा. the people. लोकांना आरोग्य दे. If they are sick because of mismanagement of finance, पैसा नीट हाताळला न गेल्यामुळे जर त्यांना काही आजार झाले असतील heal them, तर Lord. त्यांना आरोग्य दे. This morning in Jesus' आज या name. सकाळी येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Many have not realized अनेकांना हे कळलेलंच that नाही. finance and its mismanagement has brought sickness into many homes. पैसा आणि पैसाला नीट न हाताळलं गेल्यामुळे आजार पाजार आलेले आहेत हे अनेकांना कळलेलंच But नाही. today they have known पण आज त्यांना कळलं that there is a connection between mismanagement of finance and their health. पैसा नीट न हाताळणं आणि आरोग्य याच्यात पण एक संपर्क संबंध आहे. आज त्यांना कळलं. Thank you, Father. धन्यवाद दे Be बाबा. blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित Be व्हा. healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Mind healing and body healing मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य and relational healing. आणि नात्यांमधलं आरोग्य स्वीकारा In Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and amen. Amen. And amen. Praise आमेन. God. आमेन. देवाला Please धन्यवाद. be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.